विद्यार्थ्यांना सप्राम नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, TCS आणि IBPS परीक्षेमध्ये जनगणना 2011 या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आपण कोणत्याही परीक्षेकरिता फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होईल. जनगणना 2011 या टॉपिकवर आज 50+ प्रश्न आपण आज बघणार आहोत आणि DMRची जी परीक्षा चालू आहे त्यामध्ये देखील या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. वन गोमध्ये आपण सर्व प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील जास्तीत जास्त SC लोकसंख्या आहे? मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ, बिहारचे आहे पटना, मध्य प्रदेशची भोपाळ तर महाराष्ट्राची मुंबई. तर लक्षात घ्या, भारतातील 16.6% अनुसूचित जाती लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. राज्याच्या लोकसंख्येपैकी 20.69% लोक हे अनुसूचित जातीचे आहेत. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे? ऑप्शन आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान की अरुणाचल प्रदेश? योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. कॅपिटल आहे इटानगर. फक्त 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर राहतात. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वोच्च लोकसंख्येची घनता आहे? बिहार, आसाम, पश्चिम बंगाल की राजस्थान? योग्य उत्तर आहे बिहार. 1102 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर राहतात. बिहारची कॅपिटल आहे पटना. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात मोठा भाग कोठे काम करतो? योग्य उत्तर आहे कृषी क्षेत्र. यानंतर पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेमध्ये काय वेगळे होते? तर लक्षात घ्या, 2011च्या जनगणनेमध्ये ट्रान्सजेंडर जे व्यक्ती आहेत त्यांची देखील या ठिकाणी लोकसंख्या मोजण्यात आली होती. पुढील प्रश्न, जनगणना 2011नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे ठाणे जिल्हा. पुढील प्रश्न, भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक ए हेनरी वॉल्टर यांना. यानंतर पुढील प्रश्न, जनगणना 2011 स्वतंत्र भारताची कितवी जनगणना होती? लक्षात घ्या, स्वतंत्र भारताची जनगणना विचारली आहे तर ती 7वी होती, कारण की 1872 सुरुवात झाली आणि ती जनगणना 2011 15वी होती इन टोटल. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कितवी? तर ती आहे 7वी. पुढील प्रश्न, जनगणना 2011नुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे? तर ते आहे केरळमध्ये. केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. पश्चिम बंगालची आहे कोलकाता. आसामची आहे गुवाहाटी. आसामची कॅपिटल काय खाली कमेंट करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. तामिळनाडूची कॅपिटल मी सांगतो चेन्नई. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. जनगणना 2011नुसार कोणत्या भारतीय राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर ते आहे हरियाणामध्ये, कॅपिटल चंदीगड. पुढील प्रश्न, पहिली दशकीय जनगणना केव्हा करण्यात आली होती? तर ती करण्यात आली 1890मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिली जनगणना कोणत्या देशात करण्यात आली होती? तर ती करण्यात आली होती स्वीडनमध्ये. पुढील प्रश्न, CM चंद्रमौली हे डॅडॅच्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. योग्य उत्तर आहे 2011च्या. पुढील प्रश्न, भारताची जनगणना खालीलपैकी कोणत्या विषयावर कव्हर करते? तर लक्षात घ्या, ती कव्हर करते लोकसंख्याशास्त्र, स्थलांतर आणि साक्षरता. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय प्रजासत्ताकाची पहिली जनगणना केव्हा झाली आहे? तर ती झाली आहे 1951मध्ये. भारताच्या स्वातंत्र्य आणि फाळणीनंतरची ही पहिली जनगणना आहे. पुढील प्रश्न, जनगणना प्रत्येकी किती वर्षानंतर घेण्यात येते? तर दर 10 वर्षाने. पुढील 16वी जनगणना 2021मध्ये होणार होती, परंतु कोविड-19 महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत जनगणना घेण्यात येते? तर ती घेण्यात येते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. पुढील प्रश्न, भारताची 15वी जनगणना कधी झाली? ती झाली आहे 2011मध्ये. ती शेवटची जनगणना होती. भारतात पहिली पूर्ण जनगणना कधी झाली? तर ती झाली आहे 1881मध्ये. इंग्रजांच्या अंमलाखाली 17 फेब्रुवारी 1881मध्ये ती झाली. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे,
तसेच डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. डेली सकाळी 7 वाजता आपला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ येत असतो. तो जर आपण रेग्युलरली बघितला तर कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. पुढील प्रश्न, भारतात पहिली आर्थिक जनगणना कधी झाली? ती झाली आहे 1977मध्ये. यानंतर वन लाईनर प्रश्न बघूयात. 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य काय? आमची जनगणना आमचे भविष्य, अवर सेन्सेस अवर फ्युचर. 2011 भारतीय जनगणनेचा शुभांकर काय? एक महिला प्रगणक. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य ते आहे बिहार. सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश. आणि यावर DMR परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे आजचा व्हिडिओ अगदी खास आहे. जर तुम्ही बघत आहात तर हा व्हिडिओ आपले जेवढे ग्रुप आहेत त्यांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील प्रश्न, सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 26, कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश? लक्षद्वीप. प्रश्न 27, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य? उत्तर प्रदेश. 28, सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य? सिक्कीम. प्रश्न 29, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य? केरळ. प्रश्न 30, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य? हरियाणा. त्यानंतर प्रश्न 31, सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य? केरळ. त्यानंतर सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य? बिहार. यानंतर प्रश्न 33, भारताची जनगणना 2011 2 टप्प्यात घेण्यात आली होती. घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना एप्रिल ते सप्टेंबर 2010. लोकसंख्या गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2011. पुढील प्रश्न, सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेलं राज्य? उत्तर प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य? राजस्थान. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. पुढे, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य? तर ते आहे उत्तर प्रदेश. 2ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर टक्केवारी होती 74.04%. पुरुषांमधील साक्षरता दर आहे 82.14%. तर महिलांमधील साक्षरता दर आहे 65.46%. यानंतर पुढील प्रश्न, केरळने 93.91% साक्षरता दरासह अव्वल स्थान कायम राखले होते. 63.8% साक्षरता दरासह बिहार एकूण क्रमवारीत शेवटच्या स्थानावर आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात साक्षर जिल्हा सरचिप मिझोराम आहे. त्यानंतर प्रश्न 43, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर जिल्हा? अलीराजपूर मध्य प्रदेश. सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश? लक्षद्वीप 92.28%. सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश ते आहे दादरा नगर हवेली 76.24%. पुढे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह कोणता? तर तो आहे भिल्ल. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढे, भारतात सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा? हिंदी. भारतात सर्वाधिक बोलली जाणारी दुसरी भाषा? बंगाली. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे? तर ते आहे 17.5%. प्रश्न 50, भारताची लोकसंख्या 2001 ते 2011पर्यंत किती वाढली? तर 18.18 कोटी इतकी वाढली आहे. कोणत्या राज्याची लोकसंख्येची वाढ नकारात्मक आहे? ती आहे नागालँडची -0.58%. म्हणजे नागालँडचे जे लोक आहेत ते आपले जे राज्य आहेत ते सोडून जात आहेत. त्यामुळे तो जो लोकसंख्या आहे ती त्या ठिकाणी निगेटिव्ह झाली आहे. कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? तर तो आहे मेघालय. कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे? तर तो आहे केरळ. तसेच लक्षात घ्या, एक्झाम स्पेशल MCQ आणि ऑनलाईन टेस्ट आपल्याला हवे असेल तर 1000+ MCQ 60+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये भेटेल. अधिकच्या माहितीसाठी 93 56 25 60 34 यावर मेसेज करा. यामध्ये तुम्हाला ज्या PDF भेटणार आहेत त्या लक्षात घ्या. TCS IBPS परीक्षेत विचारणारे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर करतो आहे. यामध्ये पुस्तक लेखक टोपण नावे, समानार्थी विरोधार्थी शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, सण आणि उत्सव, नृत्यप्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर स्थळांची यादी, वारसा स्थळांची यादी, JI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना यावर तुम्हाला प्रश्न भेटेल. सोबत 5 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधार, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहेत. टेस्ट सबमिट केल्यानंतर रँक आणि सोल्युशन बघायला भेटेल.
या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत आहेत. कोणत्याही एक्झामकरिता फॉर्म भरला असेल तर तुम्ही मटेरियल घेऊ शकता. आपण कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल, जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर आपण 93 56 25 60 37 यावर मेसेज करून अधिकची माहिती घेऊ शकता. किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड जर केलं असेल तर कोर्सेस टॅबमध्ये जेवढेही कोर्सेस आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. रेग्युलरली बेसिसवर जर आपल्याला चालू घडामोडींची प्रॅक्टिस करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.